नमस्कार. कथासागरच्या 171व्या भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण शिवाजी महाराजांचीच एक कथा पण एकदम वेगळी बघणार आहोत बरं का. मला असं वाटतं सगळ्यांना माहिती असलेल्या ह्या ओळी त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. आज तुम्ही म्हणाल की स्वातंत्र्याची गोष्ट शनिवार आणि मग मध्येच बाईंनी शनिवारी शिवाजी महाराज कुठून काढले. हां, आजही कित्येक मूर्ती विष्णू, भगवान, राम, शिव, शंकर, गणपती, नरसिंह, अनेक अनेक मंदिरं, अनेक अनेक मूर्ती, अनेक अनेक पूर्वीच्या आमच्या शाळा शिवाजी महाराजांना बोलवत आहेत. महाराज लवकर या, लवकर या. इसवी सन पूर्व 715 झालेला आमचा हा संहार आता थांबला आहे, पण आम्ही गुदमरतोय. जमिनीखाली भिंतीमध्ये कुठेतरी चिणलो गेलो आहे, तोडलो गेलो आहे, मोडलो गेलो आहे. आणि तुमच्यासारख्या कोणाच्या तरी आज आम्हाला गरज आहे. लवकर या महाराज, लवकर या महाराज, लवकर या. तेव्हा आजच्या गोष्टीचं नाव आहे महाराज लवकर या. ही गोष्ट का बरं, तर शिवाजी महाराज सगळ्यांना थोडे तरी नक्कीच परिचित असतात. त्यातल्या ठळक गोष्टी नक्की परिचित असतात. शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका. पण काही छोट्या मोठा भाग शाळेच्या इतिहासात जात नाही. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बाई अगदी रंगवून सांगतात. अनेक चित्रपटामध्ये आपण बघतो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा रंगला, राजधानी त्यांनी बसवलेली कशी सजली, जिजाऊ महाराज, संभाजी महाराज, त्यांच्या पत्नी येसूबाई, सगळ्यांचा थाट कसा होता, लोक कशी जल्लोष करत होती. साखरेया म्हणजेच साखर हत्तीवरून वाटली जात होती आणि सगळीजणं खूप या भूमंडळी आनंदात होती. मात्र शिवाजी महाराज राज्याभिषेक झाले म्हणून गप्प बसले नाहीत. त्यांचं काम संपलं असं झालं नाही, तर लगेचच त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली. उत्तरेचा बादशाह जसा शिवाजी महाराजांना हैराण करत होता, तसे दक्षिणेचे राजेसुद्धा, राजे नाही सुलतान, तिकडे वेगवेगळ्या शाह्या होत्या ना, त्या सगळ्या आपल्या राज्यांना खूप मुश्किल करत होत्या, चढाई करत होत्या. जसं उत्तरेत तसंच दक्षिणेत चाललं होतं, काहीच फरक नव्हता. शिवाजी महाराज मजल करत बघा, राज्याभिषेक झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. 1677 ते हैदराबादला गेल्याची नोंदही आहे. असे मजल करता त्यांनी जिंजीचा किल्लासुद्धा घेतला. आणि आता त्यांची नजर वळली, आणि ती कोणाकडे वळली तर शेर खान, आदिलशहाचा जो सुभेदार होता त्याच्याकडे आता ह्याची नजर वळली. त्याच्यावर आता चालून जायचं. शिवाजी महाराज जसा मुलूक जिंकून घेत होते तसं मुलूक जिंकून घेताना तिथल्या भागाची व्यवस्था लावत होते, तिथे माणसं नेमत होते आणि मग पुढे जात होते. मात्र नुसतेच जात नव्हते, तर तिथल्या प्रजेत मिसळत होते, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना भेटत होते. त्यांच्या काही तक्रारी आहेत का, त्यांचं काही मागणं आहे का, त्यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घेत होते. असं करता त्यांचा मुक्काम आता पडला तिरुवाडी इथे. आता तिरुवाडीच्या इथपर्यंत हे शिवाजी महाराज म्हणजेच ते शिवबा असं त्यांना म्हणायचे की शिवा म्हणायचे, चालून आलेले आहेत सगळं. तर आता काही आपलं खरं नाही, आता ह्याला रोखायला पाहिजे असं ह्या शेख खानाला वाटलं. आणि तो आपली नामी फौज घेऊन या तिरुवाडीच्या पलीकडच्या बाजूला एक नदी होती, तिथे त्याच्या पलीकडच्या बाजूला आपली सेना, मोजके पण अतिशय क्रूर, अतिशय लढवय्ये असे सैनिक घेऊन बसलेला होता. शिवाजी महाराज इकडे बसलेले होते. मात्र शिवाजी महाराज हा शेरखान आला असं दाखवतच नव्हते, त्याला खिसगंटीत धरतच नव्हते. तू आलेला आहेस म्हणजे आता काहीतरी आम्हाला लढाई मूव केली पाहिजे, सैन्य हलवलं पाहिजे, असं काही नाही. शांतपणे ते बसत होते. त्यांचा रोज कारभार चालला होता, दरबार भरत होता, आजूबाजूच्या लोकांच्या भेटी घेत होत्या, ते स्वतः निरा ठिकाणी जात होते. असं करत ते एका डोंगरावर पोचले. हिरवा कंच डोंगर, एका टेकडावर चढले. अतिशय छान मंद हवा सुटलेली होती. फुलांचा सुगंध भरून राहिलेला होता. झुळझुळ वारा वाहत होता. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी
सूर्यास्ताला चालेला जो सूर्य होता त्याचा लालिमा सगळीकडे पसरलेला होता. महाराज म्हणाले, संध्याकाळची वेळ, ढळता दिवस. सकाळी तर आपल्याला प्रसन्न वाटतं नाही का, पण ह्या जागेतच काहीतरी वेगळं आहे. ह्या जागा मला काहीतरी सांगते, काहीतरी मला वेगळं वाटतं आहे. आपण काही वेळेला म्हणतो ना, एखाद्या घरात गेलं की वाईब्स येतात, चांगले वाईट. तसं शिवाजी महाराजांना वाटत होतं काहीतरी या जागेत वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि शांतपणे ते ध्यान लावून बसल्यासारखे बघत राहिले आणि बघायला लागले. पलीकडेच त्यांना गाव दिसत होतं. त्या गावामध्ये असंख्य पांढऱ्या चुना फासलेल्या काही इमारती होत्या. त्यांच्याबरोबर अर्थातच त्यांचे सेनापती होते. त्यांना त्यांनी विचारलं की काय आहे हो या गावाचं एवढं, का मला ह्या इथून पाय निघत नाही आहे माझा, काहीतरी मला असं वाटतं आहे की कुठून तरी मला आवाज येतो आहे, कोणी तुला मला पुकारताय, कोणी तुला मला हाकारताय असं म्हणतात. तोवर त्यांच्या पुढच्याच बाजूला एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये एक नंदीचं मूर्ती होती, भग्न झालेली. त्याचा कान तुटला आहे, एक शिंग तुटला आहे आणि असं जरा टवके तुटलेत असं. तर हे भयानक म्हणाले, अरे बापरे, हे काय आहे असं म्हणून तिथे जमिनीवर बसले. त्या नंदीवरची माती दूर केली आणि जराशी पुढे जात आहेत त्याला नमस्कार करून. तोवर त्यांना असं दिसलं की झाडांच्या गवतांच्या आडून एक शिवलिंग डोकावत होतं. अर्थात ते शिवलिंगसुद्धा वेडं वाकडं उलटं सुलटं पडलेलं होतं, तुटलेलं होतं, भग्न झालेलं होतं. आणि ते बघितल्यानंतर शिवाजी महाराज, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, शिवाचे खूप भक्त होते, देवीचे भक्त होते. त्यांना डोळे भरून आले, अश्रू औरेनात. आणि ते म्हणाले, कोणी केली आमच्या ह्या देवतांची स्थिती अशी, कोणी केली अशी. त्यांच्या बाजूबाजूचे प्रवासी किंवा इतर जे कोणी तिथले लोक होते ते सांगायला लागले, महाराज काय सांगायचं तुम्हाला, इथे पूर्वी एक तीर्थक्षेत्र होतं आणि इथे अतिशय 2 श्री शिव आणि समोती पेरुमल समोती पेरुमल या नावाची 2 मोठी मंदिरं होती, खूप मोठी मंदिरं होती. आणि तिथे कार्तिक महिन्यामध्ये खूप मोठा उत्सव चालायचा. हा जो सगळा भाग आहे ना, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज जात होते, हा सगळा भाग म्हणजे पूर्वी कोणे एकेकाळी अतिशय संपन्न असलेली चेरा चोला पांडे यांचं हे राज्य होतं. मला वाटते आजही तुम्ही दक्षिणेत गेलात तर असंख्य गोपुरं असलेली इमारती आणि त्यांची मंदिरं आपल्या डोळ्याचं पारणं फेडावं अशा प्रकारची हे दिसतात. अर्थात त्याच्यानंतर मग ही सत्ता नंतर गेली विजयनगरकडे. विजयनगरचं साम्राज्य, राजा रामदेव राय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. असं म्हणतात की त्या काळात तर भारताचं वैभव होतं ते एकदम झेनिथला पोचलेलं होतं. विजयनगर ही त्या काळची जगातली सगळ्यात श्रीमंत अशा प्रकारची बाजारपेठ होती, अशा प्रकारचं नगर होतं. अत्यंत आजही हे सगळं भग्न झालेलं आहे, माहिती आहे का. जगातली ही म्हणतात की एकमेव डेझर्टेड सिटी असं ह्याचं वर्णन केलं जातं. विजयनगर राहिलंच नाही, आज त्याला हम्पी म्हटलं जातं. कर्नाटकमध्ये असंख्य लोक तिथे बघायला जातात आणि आजही मोडक्या तोडक्या अवस्थेमध्ये जवळजवळ 1600 वेगवेगळ्या इमारती, प्रणाली, देवळं, कुंड तुम्हाला तिथे बघायला मिळतात. अर्थात ह्याच असंख्य, एवढंच एकाच ठिकाणी नव्हे तर असंख्य ठिकाणी या विजयनगर साम्राज्याने देवळं बांधलेली होती. राजा आपला असा आहे, व्यापाराला प्राधान्य देत आहे, लोकांच्या हातात पैसे खेळत आहेत, समृद्धी आहे, कलेला प्रोत्साहन मिळत आहे, लोकांनाही खूप मजा वाटत होती. आपली वाङ्मय कला सगळ्याच बाबतीमध्ये संस्कृती एकदम उच्च दर्जाची होती. आणि मग ह्या दोघांनी ती माहिती सगळी पुरवली. इथे विजयनगर साम्राज्याने सुद्धा 1000 खांबी मंदिर बनवलेलं होतं. मग ते बनवलेलं होतं, शिवाजी महाराज म्हणाले, असं का तुम्ही बोलताय, भूतकाळात होतं, झालं, असं करत असत तसं करत असत, म्हणजे आता कुठे आहेत ती. अर्थातच सगळ्यांनाच माहिती होतं की ज्या वेळेला विजयनगर साम्राज्यावर तिन्ही तिकडच्या ज्या विजापूर, गोवळकोंडा वगैरे जे सगळे जे नवाब होते ते सगळे एकत्र आले, त्यांना हे वैभव, हिंदू साम्राज्याचं हे वैभव हे खूपच होतं. आणि त्यांनी हल्ला, दोघांच्या प्रचंड तुंबळ लढाई झाली. अर्थात विजयनगर साम्राज्य नक्कीच हरण्यातलं नव्हतं, जिंकलं असतं. अगदी शेवटच्या क्षणाला ते जिंकत आहेत. त्याच वेळेला आपल्या सेनेमध्ये, विजयनगरच्या सेनेमध्ये असलेले काही मुस्लिम सरदार होते ते फुटले आणि आपल्याच माणसांवर तोफा चालवायला सुरुवात केली. आपल्या सैनिकांना कळेना नेमकं काय होत आहे ते. एवढ्यात त्यांनी जिहादचा नारा दिला आणि आपल्याच जवळच्या माणसांवर, ज्यांच्या पदरी नोकरी करतोय त्यांच्यावरच हे जे फिट्टूर सरदार होते ते उलटले आणि त्यांनी सगळ्यांना कापाकापी सुरू केली. अर्थातच आता आपला पराभव अटळ आहे हे कळता विजयनगरचे जे राजे होते ते आपल्या
आपली जी राजधानी होती त्या राजधानीच्या बाजूला पळत सुटले की राजधानी तरी वाचवूया, पण ती राजधानी विजयनगर जी राजधानी आहे ती तरी वाचवूया, ती पण ती वाचवू शकले नाहीत. ही सगळा अत्यंत कोलाहल, क्रूर, दुष्ट असे हे सगळी सेना ही सगळी ह्या विजयनगर साम्राज्यावर तुटून पडली. मला वाटते आत्ता जर तुम्ही गेलात तर आजही तुम्हाला तिथे डोळे भरून येतात. अशी सगळी वाताहात 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 लावली. एकही इमारत तिथली उभी ठेवली नाही, एकही मंदिर ठेवलं नाही आणि तिथेच करून थांबले नाहीत. तर आसपासच्या असंख्य भागामध्ये त्यांनी असाच धुमाकूळ घातला. असंख्य मंदिरं फोडली गेली, मशिदी बांधल्या गेल्या. काही मंदिरं तर अशी आहेत की ज्यांचा नामोनिशाण शिल्लकच राहिला नाही. फक्त कुणीतरी काढलेली फरमानं, कुणीतरी केलेले उल्लेख याच्यावरून आपल्याला कळतं. शिवाजी महाराजांना अर्थातच ह्या सगळ्या गोष्टीची पुन्हा त्यांनी मनात उजळणी केली. त्यांना ते सगळं बघवेना, आठवेना, ते डोळ्यासमोर दृश्य नको वाटायला लागलीत आणि ते म्हणाले, असं कसं? सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपण इतरांच्याबद्दल आदर ठेवायचा, पण म्हणून आपलाच धर्म हा एकाच पिढीपुरता नसतो, तर आपला परंपरा असते, वारसा असतो, संस्कृती, आपली परंपरा, आपल्या जे काही सगळा ठेवा आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला पाहिजे. एका पिढीने एका काळामध्ये नष्ट झालं म्हणजे तो पुन्हा आपण सावरायचा नाही असं नाही. त्यांनी ताबडतोब आदेश दिला, त्या ज्या ठिकाणी मंदिरं होती त्या पाडून मशिदी बनलेल्या आहेत त्या पाडून टाका ताबडतोब. आणि ही 2 मंदिरं आजही त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची पाटी तिथे आहे आणि एका देवळामध्ये तर चक्क काली माता शिवाजी महाराजांना आशीर्वाद देते असा फोटोसुद्धा, पेंटिंगसुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यांनी ताबडतोब आदेश दिले. लगेचच मजूर कामाला लागले. शिवाजी महाराजांना काही रेंगाळता राहणं तिथे शक्य नव्हतं, पण त्यांचं बरोबर लक्ष होतं की दोन्ही मंदिरं ज्या ठिकाणी मशिदी बनवलेल्या होत्या त्या तिथलं सगळं पाडलं गेलं. सुदैवाने तिथे कृष्णदेवरायाच्या काळामध्ये बांधलेला 1000 खांबी देवळाचा मंडप उभा होता. त्या ठिकाणी त्यांनी अर्थातच देवाची प्रतिष्ठापना केली आणि कार्तिक मासाचा जो उत्सव होता तो त्या परत टेकडीवर सुरू केला. आणि अर्थातच ह्या दोन्ही देवळांचा शिवाजी महाराजांनी उद्धार केला. त्यांच्या आजूबाजूचे जे कोणी सरदार होते ते म्हणाले, अहो पण असं केलं तर ती मुसलमान नाराज नाही का व्हायचे? म्हणाले, आमची मंदिरं पाडली, आमच्या बायका लुटल्या, आमची गावं जाळली, आमच्या आया बहिणींची आबरू लुटली, तेव्हा आम्हाला काय वाटेल याचा विचार त्यांनी केला होता का? आपण तर त्यांचं काहीच घेत नाही आहे, जे आपलं पहिलं आहे ते आपण घेतो आहे. त्यामुळे आपल्याला जरासुद्धा गिल्टी वाटायचं काहीच कारण नाही. हा आपला धर्म आहे, राजधर्म आहे, तो आपण निभावला पाहिजे. राजे आम्ही झालो ते काही फक्त सिंहासनावर बसण्यासाठी, मुकुट जिरेपाट घालण्यासाठी, गळ्यात आभूषणं हे करण्यासाठी नक्कीच नाही. इथली संस्कृती, धर्म, परंपरा, माणसं, देवळं, देवस्थानं, धर्मक्षेत्र ह्या सगळ्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणत शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मोठा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम केला. हजारो ब्राह्मण बोलवले गेले, हजारो गायींचं दान केलं गेलं, जेवणावळी उठल्या आणि शिवाजी महाराजांनी एक छोटासा त्या ठिकाणी दगडही बसवला की शिवाजी अशी 1-2 नव्हे तर अशी असंख्य देवळं, जशी गोव्यात पण आहेत काही, अशी कर्नाटकामध्ये पण आहेत, आंध्रामध्ये पण आहेत, तिथे शिवाजी महाराज येऊन गेले अशी नोंद आहे. एवढंच काय तर काही जणांनी नंतर शिवाजी महाराजांचंसुद्धा देऊळ बनवलं. गेल्या काही दिवसांमध्ये मी काही इंग्रजी आणि मराठी अशी इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकं वाचत होते आणि ते वाचताना मला अक्षरशः म्हणजे माझे हात थकले लिहून. एक आपले जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी तर औरंगजेबाची फरमानं दिलेली आहेत की ही देवळं पाडा, इथली पाडा, इथली पाडा, इथली पाडा, इथली पाडा. हजारो त्यांनी काही माणसं नेमली, मुद्दामून माणसं नेमली, त्यांच्याबरोबर फौज दिली गेली आणि त्यांना याच मोहिमेवर पाठवलं गेलं की मथुरेची देवळं पाडा, ओरिसाची देवळं पाडा, बंगालची देवळं पाडा, असं करत नाच घालत ती सेना एक औरंगजेबाची फरमानं आहेत असं नाही तर इतर अनेकांची अशी फरमानं आहेत. एवढंच नव्हे तर दुसरे एक की ज्यांच्यामुळे ओक म्हणून आपलेच एक मराठी, ते नुसते लेखक नव्हते, इतिहासकार नव्हते, तर सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेचे ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे आधारस्तंभ होते. नंतरही त्यांनी अमेरिकन वृत्तपत्रांसाठी बरेच वर्ष काम केलं, दिल्लीच्या निभोवाणी केंद्रावर काम केलं आणि इतिहासाचं खूप संशोधन केलं. त्यांनी अशी प्रचंड
मंदिरांची मल्लिकेश्वर मंदिर, सरस्वती कंठवर्णम, देवी, कालीदेवी, गौरीशंकर, लक्ष्मी, विग्रहराज, मार्तंड मंदिर, विष्णू, शेषशाही विष्णू, अग्रेश्वर, नीलकंठेश्वर अशा कितीतरी मंदिरांची यादी दिलेली आहे. या ठिकाणी आज मंदिरं नाहीत, त्या ठिकाणच्या मूर्ती अर्थातच वेगळ्या ठिकाणी, तो इतिहास आत्ता सांगायला नको आहे. पण मला असं वाटते स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 75 वर्ष साजरी करत आहोत. अशा वेळेला आज आपल्याला जसं स्वातंत्र्य हवं आहे, आपण म्हणतो ना मला चालायचं, बोलायचं, मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य हवं आहे, तशी की ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण तर म्हणतो ना त्याच्या कृपेशिवाय आपला श्वास पण घेता येत नाही, झाडाचं पान पण हलत नाही, असे आमचे हे श्रद्धेय सगळे देव मंदिरं आजही प्रतीक्षेत आहेत की कोणीतरी शिवाजी महाराज येईल आणि त्यांची सुटका करेल. मला वाटते आत्ता जो एक मोठा कॅरिडॉर बांधला गेला, ज्याची सगळ्यांनी तुम्ही दृश्य टी व्हीवर बघितलीत, काशी, ऋषिकेश, हरिद्वार त्या ठिकाणी एक मोठा कॅरिडॉर जो बांधला गेला, तो कॅरिडॉरचं बांधकाम सुरू असताना तुम्हाला बघितलं असेल की इमारती होत्या, राहत्या इमारती होत्या आणि त्या पाडल्या आणि आतून देवळं प्रगट झाली, देवळाचा कॉम्प्लेक्स प्रगट झाला. असं कदाचित होऊ शकेल, काय होईल मला माहिती नाही. पण आज तुमची आणि माझी, आपण जर म्हणत असू की आम्ही शिवरायाचे वंशज आहोत, शिवरायाचा आम्हाला जे मी मगाशी म्हटलं तसं की शिवबा म्हणा, शिवाजी म्हणा, काही म्हणा, आम्हाला ते नाव खूप गोड वाटतं, खूप प्रिय वाटतं, आमचं वाटतं आणि आपण त्यांचं आपल्या मनातलं स्थान हे देवाच्या बरोबरीनं आहे असं मानतो. आणि म्हणूनच आज ह्या मूर्तींचा आक्रोश, या मंदिरांचा आक्रोश आम्हाला ऐकायला आला पाहिजे. शिवाजी महाराज लवकर या, शिवाजी महाराज लवकर या. आणि आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज, शिवाजीचा अंश म्हणून ते काम पूर्ण केलं पाहिजे. पुढच्या वेळेला अशाच एका अतिशय छान मंदिराची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सगळ्यांनी फक्त आठवून बघा कोणतं मंदिर असेल हे, कुठे असेल हे. थोडक्यात वर्णन करायचं झालं तर जगातलं 8वं आश्चर्य ज्याला म्हणतात, अशा एका गोष्टीची आणि त्याच्या मुक्ततेची चर्चा पुढच्या शनिवारी आपण करणार आहोत. तो नमस्कार, धन्यवाद.